if f dash of x equal to 8x cube plus 3x square minus 10x minus k, f of 0 equal to minus 3, f of 0 equal to minus 3, and f of minus 1, f of minus 1 equal to 0, find f of x, find f of x. This type of the example depends on definition of integration and derivatives. In this one, f dash x v1 व्हॅल्यूज काय काय आहेत पहिल्यांदा f dash of x दिलेला आहे, त्यानंतर f of 0 ची व्हॅल्यू दिली आहे आणि f of minus 1 ची पण व्हॅल्यू दिली आहे. तीन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्यावरून फाइंड करायचं आहे f of x. f of x फाइंड कसं करता येईल f dash x वरून. f dash x म्हणजे काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. जर f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x असेल तर f dash x चं इंटिग्रेशन म्हणजे काय असेल, आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, म्हणजेच आपल्याला फाइंड काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ f dash of x. असे f of x is equal to integration of f dash of x into f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x म्हणून f dash x चं इंटिग्रेशन f of x. आपल्याला f of x फाइंड करायचं आहे. f dash x ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यात सबस्टिट्यूट करा इंटिग्रेशन मध्ये. 8x cube plus 3x square minus 10x minus k into dx. The integration direct terms घेता येईल प्रत्येक टर्मचं. 8 constant as it is. x cube चं इंटिग्रेशन x raised to 4 upon plus 3 constant as it is, x cube upon 3 minus 10 constant as it is, x square upon 2 minus kx plus c. यामध्ये 4 ना डिवाइड करा 8 ला, 2x raised to 4 plus 3 cancel, x cube minus 5x square minus kx plus c. This will be the value of f of x. आपल्याला f of x फाइंड करायचं आहे, पण ही व्हॅल्यू f of x ची कंप्लीट झालेली नाही आणखी. त्या दोन अननोन आहेत, एक आहे तो k आणि दुसरा आहे कॉन्स्टंट c. त्या दोन अननोन व्हॅल्यू फाइंड केल्याशिवाय f of x ची व्हॅल्यू परफेक्ट कंप्लीट होणार नाही. त्यासाठी आपण कन्सिडर करू इक्वेशन 1. Here in this one, to find the value of k and value of c, we have again given two values, f of 0 and f of minus 1. f of 0 आणि f of minus 1 हे व्हॅल्यू दिलेले आहेत. f of 0 चा अर्थ काय असतो, व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट x इक्वल टू, म्हणजे यात आपण x च्या ठिकाणी 0 जर सबस्टिट्यूट केला तर आपला एक व्हॅल्यू मिळेल as f of 0 equal to minus 3.
एफ ऑफ एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट करा, इक्वल टू 2 इंटू 0 प्लस 0 क्यूब मायनस 5 इंटू 0 मायनस के इंटू 0 प्लस काय आला, पण एफ ऑफ 0ची व्हॅल्यू काय, एफ ऑफ 0ची व्हॅल्यू -3 इक्वल टू सी, म्हणजे सीची किंमत मिळाली -3, एक व्हॅल्यू मिळाली. देन एफ ऑफ -1, एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू 0 आहे. also f of -1 is equal to 0. Therefore from equation 1, यात x च्या जागी सबस्टिट्यूट करा -1, x च्या जागी -1 सबस्टिट्यूट केला तर काय येईल, f of -1 इक्वल 2 इंटू -1⁴ प्लस -1 क्यूब -5 -1² मायनस के इंटू -1 आणि प्लस सी ची किंमत सबस्टिट्यूट करा लगेच, -3. एफ ऑफ -1 म्हणजेच 0, 2 इंटू -1⁴ म्हणजेच 1, दॅट इज 1 इंटू 2, 2 आला. -1चा क्यूब म्हणजे -1चा स्क्वेअर होईल +1, +1 इंटू -5, -5, मायनस इंटू मायनस प्लस के -3, 2 - 1 आहे तो 1, 1 - 5 -4, -4 -3 म्हणजे 0 इक्वल टू के -7. So k equal to, and therefore from equation 1 again k आणि c या दोन्ही व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. f of x इक्वल टू काय येईल, f of x ची व्हॅल्यू f of x इक्वल टू 2x⁴ प्लस x³ -5x² -kx, त्याऐवजी -7x आणि प्लस सी ची किंमत -3.
Write down next one. If similar example, if f dash of x, if f dash of x equal to 4x cube minus 3x square plus 2x plus k, and f of 0 equal to 1, f of 1 equal to 4. Find f of x. Solve करा. X raised to 4 minus x cube plus x square plus 2x plus 1. F of x equal to integration of f dash of x into dx. f dash of x म्हणजेच 4x cube minus 3x square plus 2x plus k into dx. f dash of x म्हणजे आता या टर्मचं इंटिग्रेशन 4 as it is, x cube integration x raised to 4 upon 4 minus 3 into x square integration x cube upon 3 plus 2 into x square upon 2 plus k into x plus c. यामधला हा 4 कॅन्सल, 3 कॅन्सल, 2 कॅन्सल. So f of x equal to x raised to 4 minus x cube plus x square
प्लस के एक्स प्लस एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 1 या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आधी एक्स इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करा, म्हणजेच एफ ऑफ 0 इक्वल टू काय येईल, 0 प्रत्येक ठिकाणी एक्सच्या जागी 0 टाकला, -0 + 0 + 0 आणि प्लस सी. पण एफ ऑफ 0 ची किंमत 1 इक्वल टू सी, म्हणजे सी ची व्हॅल्यू आली 1. त्यानंतर पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. एफ ऑफ 1 इक्वल टू एक्सच्या जागी 1 सबस्टिट्यूट केला, 1⁴ म्हणजे 1, -1³ म्हणजे 1, प्लस 1² म्हणजे 1, प्लस के इंटू 1, प्लस सी ची किंमत 1 आहेच ऑलरेडी. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली आहे 4 इक्वल टू +1 -1 कॅन्सल, 1 + 1 म्हणजे 2 प्लस के, 2 लेफ्ट साईडला घेतला, के इक्वल टू 4 - 2, के इक्वल टू 2, and therefore from 1 f of x इक्वल टू काय येईल, x⁴ - x³ प्लस x² प्लस 2x प्लस a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 1. Next one, if f dash of x if f dash of x equal to k into cos x minus sin x, cos x minus sin x, f dash of 0 equal to 3, f of pi by 2, f of pi by 2 equal to 15. Find f of x. Find f of x. काय करणार यामध्ये, या पुढच्या दोन दिलेल्या व्हॅल्यूज आहेत. मागच्या एक्झाम्पल मध्ये एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 1 दिले होते. यात एफ डॅश ऑफ 0 दिलाय. एक व्हॅल्यू जी दिलेली ती एफ ऑफ 0 नाहीये, एफ डॅश ऑफ 0. ऑब्झर्वेशन खूप केअरफुल असणं आवश्यक आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. तर इन प्रॅक्टिस काय होतं, आपण ॲज युजल आता याला काय करणार, आधी इंटिग्रेट करणार एफ डॅश ऑफ एक्स ला, नंतर पुन्हा एफ ऑफ 0 घेणार, पुन्हा एफ ऑफ पाय बाय 2. हा डिफरन्स आहे या ठिकाणी. आधी एफ डॅश ऑफ 0 दिलाय, मग एफ डॅश ऑफ 0 वरून आधीच एका कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे के ची व्हॅल्यू इंटिग्रेशन करण्यापूर्वीच मिळून जाते. पुट x इक्वल टू 0, काय होईल, एफ डॅश ऑफ 0 इक्वल टू के इंटू ब्रॅकेट cos 0 minus sin 0.
पण एफ डॅश ऑफ 0 म्हणजे काय? व्ही इक्वल टू के इंटू कॉस 0 ची किंमत 1 मायनस साइन 0 ची किंमत 0 कॉस 0 1 साइन 0 0 म्हणजेच के इक्वल टू काय आला? व्ही ही व्हॅल्यू आपल्याला इंटिग्रेशन घेण्यापूर्वीच मिळाली. यावरून एफ डॅश ऑफ एक्स काय येईल? के ची व्हॅल्यू लगेच सबस्टिट्यूट करा. 3 इंटू ब्रॅकेट कॉस एक्स मायनस साइन एक्स हा झाला एफ डॅश ऑफ एक्स. आता फाइंड करायचं एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इक्वल टू काय असणार आहे? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, that is integration of v into cos x minus sin x into dx. मतलब 3 constant outside. Cos integration in sin आणि साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस. तो मायनस आणि हा मधला मायनस होईल प्लस कॉस एक्स प्लस सी, that is value of f of x. That this is equation 1. के तर आपण ऑलरेडी फाइंड केला, तर राहिला फक्त एकच कॉन्स्टंट सी. कॉन्स्टंट सी साठी आपला सेकंड व्हॅल्यू यूज करता येईल एफ ऑफ पाय बाय 2. यामध्ये सबस्टिट्यूट काय करायचंय? पुट एक्स इक्वल टू पाय बाय 2. एक्स इक्वल टू जर पाय बाय 2 घेतला तर एफ ऑफ पाय बाय 2 इक्वल टू 3 इंटू साइन पाय बाय 2 प्लस कॉस पाय बाय 2 प्लस सी. पण एफ ऑफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू 15 इक्वल टू 3 इन ब्रॅकेट साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90. साइन 90 ची व्हॅल्यू 1 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू प्लस सी. 15 इक्वल टू 3 प्लस सी म्हणजे सी इक्वल टू 12. and therefore f of x equal to 3 in bracket sin x plus cos x and plus middle examples substitutions वर हे डिपेंड नव्हते, डायरेक्ट फर्स्ट किंवा डेफिनेशन वर डिपेंड असणार आहे.
Continue again towards substitution methods. Integral two x plus 1 into square root of x minus 4 into dx. हा जो टाइप आहे सबस्टिट्यूशन मेथडचाच आहे. 2-3 एक्झाम्पल्स यामध्ये पहा केअरफुली. मोस्ट ऑफ द टाइम नेमकी कोणती मेथड यूज करायची इंटिग्रेशनची यामध्ये ते आठवत नाही ऐनवेळी. अशा ग्रुपचे हे एक्झाम्पल आहे. यासाठी की आपण सबस्टिट्यूशन जर पहिल्यांदा विचार करतो, कुठलाही प्रॉब्लेम आपल्या समोर आला इंटिग्रेशनचा, की आपण आधी विचार करतो डायरेक्ट सॉल्व्ह होतोय का, डायरेक्ट फॉर्म्युलाच्या स्वरूपात आहे का, किंवा सिम्प्लिफाय होतोय का. नंतर आपण विचार करणार सबस्टिट्यूशनचा, आणि सबस्टिट्यूशन झालं की हा पुढच्या कुठल्याच टाईपमध्ये येत नाही. तर सबस्टिट्यूशनचा विचार करत असताना आपण काय पाहतो, कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकतो. कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तयार होऊ शकेल. जर एक्स स्क्वेअर असता त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x आला असता, तशा प्रकारची टर्म आहे त्या ठिकाणी. सपोज जर एक्झाम्पल या स्वरूपात असतं 2x plus 1 into root of x square plus x minus 5 असा प्रॉब्लेम आहे. सपोज काय करणार आपण, x square plus x minus 5 इक्वल टू टी. रूट मधली टर्म इक्वल टू आपण टी टाकणार का, कारण x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 अवेलेबल आहे. या 2x प्लस 1 इंटू dx याची किंमत dt येऊन जाते. रूट मध्ये आपण टी लिहू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण यात कुठल्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह दिसत नाहीये. x मायनस 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे फक्त 1. 2x प्लस 1 जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो 2 येईल. रूटच्या टर्मचं काय करायचं. केअरफुली ती टर्म ऑब्झर्व करा, कशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत ते. सबस्टिट्यूशन तर करायचंच आहे, विदाउट सबस्टिट्यूशन हा सॉल्व्ह होत नाही. सबस्टिट्यूशन आणि त्यानंतरची प्रोसेस कशा प्रकारची राहील पहा. या टाईपचे जे एक्झाम्पल्स असतात, किंवा मोस्टली सबस्टिट्यूशनचा विचार करत असताना ज्या टर्म कुठे स्क्वेअर रूटमध्ये किंवा क्यूब रूटमध्ये किंवा ब्रॅकेट रेस टू 3/2 किंवा डिनॉमिनेटरला किंवा साईनच्या समोर, लॉगच्या समोर अशा प्रकारचे टर्म येतात, त्या टर्मच्या जागी सबस्टिट्यूशन करावं लागतं. आता इथे स्क्वेअर रूटमध्ये असणारी टर्म आहे x मायनस 4. सबस्टिट्यूशन काय करायचं, x मायनस 4 इक्वल टू टी. जर आपण डिफरन्शिएट केलं लेफ्ट साइड, 1 येईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 4चा डेरिव्हेटिव्ह 0 इंटू dx इक्वल टू dt. म्हणजेच dx इक्वल टू काय आला, dt. सबस्टिट्यूशन आपण कशासाठी करत असतो, पूर्णपणे ट्रान्सफर होतो. व्हेरिएबल कम्प्लिटली ट्रान्सफर करतो आपण, x मधून ते इंटिग्रेशन t मध्ये कन्व्हर्ट करतो. आता पहा, x मायनस 4च्या जागी आपण t लिहिणार आहेत, आणि dxच्या जागी काय येतोय, म्हणजे त्या पुढच्या दोन टर्मचं कन्व्हर्जन तर टी मध्ये झालं. आता राहिली फक्त ही पहिली टर्म 2x प्लस 1. याचंही कन्व्हर्जन टी या व्हेरिएबल मध्ये करायचं आहे. हे कन्व्हर्जन कसं, x मायनस 4 इक्वल टू टी, therefore x इक्वल टू t प्लस 4. त्यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो इन टर्म्स ऑफ टी. आता यात राहतोय कोण शिल्लक, 2x प्लस 1, ज्याचं कन्व्हर्जन आपला टी या व्हेरिएबल मध्ये करायचं.
यात x ची व्हॅल्यू t सबस्टिट्यूट करा. 2 इंटू ब्रॅकेट t प्लस 4 प्लस 1 that is 2 into t plus 8 plus 1 is 2t plus 9. This one is the value in terms of t. आणि आता इंटिग्रेशन काय येईल पहा. 2x plus 1 ची किंमत 2t plus 9 into square root of t into सगळ्या टर्म्स टी मध्ये कन्वर्ट झाल्यात इझिली. इंटिग्रेशन पण विथ रिस्पेक्ट टू टी झालेलं आहे dt. आता हे फर्दर सिम्प्लिफिकेशन कसं घ्यायचं पहा. 2t plus 9 as it is स्क्वेअर रूट टी म्हणजे आपण t रेस टू 1/2 लिहू शकतो इंटू dt. t रेस टू 1/2 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 2 इंटू t इंटू t रेस टू 1/2 प्लस 9 इंटू t रेस टू 1/2 इंटू dt. So integral becomes 2 into t raised to 1 into t raised to 1/2 म्हणजेच t raised to 3/2 आणि प्लस 9 into t raised to 1/2 into dt इक्वल. दोन्ही ठिकाणी x raised to n चाच फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 कॉन्स्टंट ॲज इट इज. t raised to 3/2 चं इंटिग्रेशन x raised to n plus 1 च्या रूलनुसार t raised to 5/2 अपॉन, कारण 3/2 प्लस 1 येईल 5/2 प्लस 9 into t raised to 1/2 प्लस 1 म्हणजे t raised to 3/2 अपॉन 3/2 प्लस 6. आता यामध्ये 2 जो आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला येईल 4 इंटू t raised to 5/2 अपॉन 5 प्लस 2 न्यूमरेटरला येणार आहे पण आधी 3 ने डिवाइड होईल. 2 जर न्यूमरेटरला तर 2 इंटू 3 काय येणार 6 t raised to 3/2 प्लस 6 आणि शेवटी t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा. दॅट इज 4 इन ब्रॅकेट x minus 4 raised to 5/2 upon 5 plus 6 in bracket x minus 4 raised to 3/2 plus.
नेक्स्ट वन, इंटीग्रल फाइव माइनस 3x इंटू 2 minus 3x ब्रैकेट रेज टू माइनस 1/2 इंटू dx. काय करणार यामध्ये सबस्टिट्यूशन 2 minus 3x, कारण त्याला ब्रॅकेट रेज टू मायनस 1/2 आहे, ती टर्म सबस्टिट्यूट करायला लागेल. पुट 2 minus 3x इक्वल टू t. यावरून आपण फक्त 3x ची व्हॅल्यू पण फाइंड केली तरी चालेल, x ची सेपरेट व्हॅल्यू काढायची गरज नाही. लगेच या ठिकाणी 3x राईट साईडला शिफ्ट केला आणि t जर लेफ्ट साईडला घेतला, 3x राईट साईडला गेल्यानंतर प्लस 3x होईल, t लेफ्ट साईडला आल्यानंतर मायनस होईल. 2 minus t इक्वल टू 3x. डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केलं तर काय येईल, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू dx, 2 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस t चा डेरिव्हेटिव्ह मायनस dt. आपल्याला व्हॅल्यू dx ची पाहिजे पण फक्त, म्हणजेच dx इक्वल टू मायनस 1/3 इंटू dt. So integral becomes, सॉरी, आणखी एक व्हॅल्यू राहिली फाइंड करायची, 5 minus 3x. 5 minus 3x ही व्हॅल्यू फाइंड करायची. त्यात x च्या सेपरेट व्हॅल्यूची गरज यासाठी नव्हती की 3x ऑलरेडी अवेलेबल आहे. 5 minus 3x ची किंमत काय, 2 minus t, त्याला ब्रॅकेट घ्या, इक्वल टू 5 minus 2 मायनस मायनस प्लस t. 5 minus 2 म्हणजेच 3 प्लस t, ही झाली व्हॅल्यू 5 minus 3x. then integral becomes 5 minus 3x म्हणजेच 3 plus t into 2 minus 3x म्हणजेच t raised to minus 1/2 into dx ची किंमत minus 1/3 into dt. यामधनं minus 1/3 कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशन घ्या, 3 plus t into t raised to minus 1/2 into dt. t raised to minus 1/2 मल्टिप्लाय केला ब्रॅकेट मध्ये 3 into t raised to minus 1/2 plus t into t raised to minus 1/2 into dt. minus 1/3 integral 3 into t raised to minus 1/2 as it is plus पुढची टर्म t into t raised to minus 1/2. t म्हणजेच t raised to 1, ते सेम आहे, इंडेक्स ॲडिशन होईल. ॲडिशन 1 minus 1/2, 1 minus 1/2 म्हणजेच 1/2 into dt. minus 1/3 in bracket, 3 constant as it is, t raised to minus 1/2 चं इंटिग्रेशन x raised to n च्या फॉर्म्युल्यानुसार minus 1/2 plus 1
-1/2 + 1 म्हणजेच t⁻1/2 अपॉन 1/2 प्लस t⁻1/2 चं इंटिग्रेशन 1/2 + 1 म्हणजे t⁻3/2 अपॉन 3/2 प्लस c. हे दोन्ही टू जे आहेत ते निमटला येतील. -1/3 इन ब्रॅकेट 2 × 3 6t⁻1/2 प्लस 2 × t⁻3/2 अपॉन 3 प्लस c. ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 1/3 मल्टिप्लाय करायची गरज नाही. -1/3 इन ब्रॅकेट 6 × t म्हणजेच 2 - 3x raised to 1/2 प्लस 2 × 2 - 3x raised to 3/2 upon 3 plus. हा एक प्रॉब्लेम होमवर्कला कंप्लीट करायचा आहे. 5x² + 4x + 7 अपॉन 2x + 3 ब्रॅकेट raised to 3/2 into dx.